माझ्यासारखं तुम्हालाही लोणचं भारी आवडते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. या ठिकाणी लोणच्याचा आंबा स्वच्छ धुवून पुसून नंतर हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेतल्या. आता मसाल्यामध्ये मोहरी, जिरं, सोप, मेथीदाणे, दालचिनीचा तुकडा, मिरे आणि विलायची टाकली. बारीक ते मीडियम गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं. आता भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात न टाकता खलबत्त्यामध्ये टाकायचं आणि याला रगडून घ्यायचं. गरम असल्यामुळे तेव्हाच असं रगडल्या जाते आणि रगडल्यामुळे त्याची चवसुद्धा भारी लागते. आणि जेव्हा तुम्ही हे रगडसाल ना तर अख्ख्या हरभऱ्याचा वाससुद्धा सुटेल. तर मसाला तयार झाल्यानंतर भांड्यात टाकला, त्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद टाकायचं, मिक्स करायचं. आता लोणच्याचा आंबा फारच आंबट आहे, त्यासाठी थोडीशी गूळ खिसून टाकला. गुळामुळे काय होईल, चवसुद्धा छान येईल आणि लोणचं जास्त दिवस टिकेल. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लवंगा टाकल्या आणि पूर्ण तेल थंड झाल्यानंतर मसाल्यामध्ये टाकलं आणि वरून आंब्याच्या फोडी टाकून दिल्या. आता छान हातानेच हे मिक्स करायचं. सगळ्या आंब्याच्या फोडीला मसाला लदबद लागला पाहिजे असं मिक्स करायचं आहे. सुटले की नाही तोंडाला पाणी, इतकं मस्त दिसत आहे. चवीलाही एक नंबर झालं. आता असंच भांडं उचललं आणि 2 तासासाठी उन्हामध्ये ठेवलं. 2 तासानंतर पाहू शकता लोणचं तयार आहे. दिसायला जेवढं मस्त दिसत आहे की नाही, चवीलाही एक नंबर आहे. पण बनवायची पद्धत कशी वाटली?